नॉन स्ट्रायकिंगला संकेत भगत. दोन्ही संघाला भरपूर शुभेच्छा. पंचांचा गेम ऑनचा इशारा येतोय. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. फिरकुईचा जादूगार म्हणून सातत्याने गोलंदाजी करत असतो तो सोनू कातारा. पहिला बॉल ड्राईव्ह करत असताना भरपूर चांगला फटका आहे. कव्हर पॉइंट कडे एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट झाली. संघाचा वैयक्तिक श्रीगणेशा इथे मात्र करत असताना फलंदाज हनुमान फडके आणि एक चकी सिंगलना संघाचा अकाउंट ओपन करतोय मैदानावरती आणि निरांत स्ट्राईक रोटॅक्ट झाली. आणि आता स्ट्राईक रेंजर फलंदाज तुम्ही पाहतायत बायकर मॅन तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतोय. संकेत भगत. दोन्ही खेळाडू बायकरमॅन आहेत त्यामुळं इथून चांगली बॅटिंग तुम्हाला मैदानावरती जरूर पाहायला मिळेल हीच अपेक्षा आपण करूया. सोनू काताऱ्याची गोलंदाजी कशी राहील या ओव्हर मध्ये. स्विचिटचा प्रयत्न एक वेगळा धाडसी निर्णय तुम्हाला संकेतचा पाहायला मिळाला. चेंडू डॉट आलाय आणि वेगवान चेंडू आता मात्र रिलीज केल्यानंतर इथून मात्र डॉट चेंडू जे सांगता होते पहिल्या चेंडूवरती सिंगल दुसरा चेंडू डॉट आलाय. थोडासा आता दबाव वाढेल फलंदाज संकेत वरती. पहिला चेंडू डॉट आलाय. पायीचं उत्तर कसं देईल संकेत. चेंडू हा देखील सुंदर आहे आणि चेंडू हा देखील डॉट जाईल. पडल्यानंतर थोडासा ऑफ कटर पद्धतीचा हा चेंडू आणि इथे मात्र थोडासा संभ्रमात टाकलाय. आता फलंदाज तुम्ही पाहता संकेत भगतला या बॉलवरती गोलंदाजाचं कौतुक व्हायला हवा. गोलंदाजचा तुम्ही पाहतायत मैदानावरती बऱ्याच वर्षाचा ज्यांच्याकडे अनुभव आहे तो सोनू कतारा या मॅच मध्ये आता कमबॅक करून देतोय गौरी स्पोर्ट्स नेवालेसाठी. मागील मॅच मध्ये थोडासा मागणा षटक त्याने अंतिम षटक फेकलं होतं मात्र या मॅच मध्ये एनकेनं पहिलं षटक त्याच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आणि जबाबदार साजेल अशी कामगिरी आतापर्यंत राहिली आहे. फिरून खेळण्याचा प्रयत्न आणखीन एक सुंदर बॉल. सुंदर गोलंदाजी. औषधी ऑफ स्टंप यॉर केलं होतं. थांबवलंय फलंदाजाला. अजिबात उत्तर नव्हतं. फलंदाज तुम्ही पाहतायत मैदानावरती चारही मुंड्या चित्ता थांबवलंय. आता संकेत भगतला या मॅच मध्ये सलगचा तिसरा डॉट. थोडासा प्रेशर वाढलाय बॅटिंग करणाऱ्या डीसीसी मोरबे संघाचा फलंदाज. आता संकेत भगत वरती स्विच इट. आता मात्र बॅटच्या मधोमधाला पाठवला चेंडू. इट्स आउट ऑफ द पार्क आणि हा येतोय गगनभेदी षटकार. बॅटिंग आता मात्र दाखवत असताना मागील 3 चेंडू डॉटचं उत्तर होतं. संकेत भगत देखील कच्च्या गुरूचा चेला नाहीये हाच सांगतोय मैदानावरती सोनू भगतला. आणि इथून मात्र क्रमण त्याने चढवलाय ज्या विरुद्ध दिशेने ट्रेन करण्यासाठी ओळखला जातो आणि तसा फटका एक्झिक्यूट केला आणि चेंडूला सरळ पाठवला सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. आता मिस्टामिंग झालाय. कॅचची संधी आहे. फिल्डर बॉल खाली पोहोचल्यात आणि टिपलाय सुंदर झेल जे दबाव होतो आणि त्या दबावाखाली कायमच पाहायला मिळाला संकेत भगत आणि मिळते विकेट पहिली डीसीसी मोरबे संघाला. पहिला धक्का खेळाडू बाद. तर शुभागमन मैदानाच्या बाजूला आपण बघू शकता केवाले ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सन्माननीय अशोकजी गायकर प्रेमानं ज्यांना आपण बालूशेठ म्हणून हाक मारतो आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बैलगाडा मालकापैकी एक मालक शिव बैलाचे मालक ज्या शिव बैलानं शर्यत शौकीनांना भरपूर वेळ लावून ठेवलं. भरपूर गुलाल सातत्यानं जाईल त्या मैदानावरती घेतात आणि अशा शिव बैलाच्या मालिकाला आणि त्यासोबत विद्यमान सरपंच सन्माननीय अशोकजी गायकर आपल्याला विनंती आहे या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. नक्कीच या पण व्यासपीठावरती आदरणीय अशोकजी गायकर यांचं शुभागमन. त्यासोबत सन्माननीय दिलीपजी माली यांना देखील आम्ही विनंती करू या व्यासपीठावर आपण आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. पहिला धक्का लागलाय या मॅच मध्ये तुम्ही पाहतायत सध्याच्या घडीला एक षटकार जरूर ठोकला त्यानंतर रिप्लाय चांगला दिला. विकेटने रिप्लाय दिला. गोलंदाज सोनू काताऱ्याची ईच ओळख आहे. मी मगाशी देखील सांगितलं होतं सोनू काताऱ्याकडे ती क्षमता आहे आणि त्यांना फक्त आणि फक्त त्या षटकामध्ये 7च धावा दिल्यात. एक विकेट त्यांनी घेतले. नवीन फलंदाज झालाय आता मैदानावरती केतन उलवेकर. नॉस्टॅक एंडला इंडिया नंबर 3 तिसऱ्या पोझिशन वरती स्ट्राइक रेंजला फलंदाज हनुमान कडून आता टीम भरपूर अपेक्षा करते. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय अतिश कातरा. पहिला बॉल
पहिला चेंडू ड्राईव्ह करत असताना हा चेंडू तुम्ही पाहतात अलंद कार्पेटना हा फटका एक्झिक्यूट केला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक थोडंसं खराब होतं, त्याचा फायदा लगेच उचलतायत दोन फलंदाज मैदानावरती, केतन आणि फलंदाज हनुमान. आणि या 2 धाबेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे जाईल तब्बल 9 धाबा. या आतिश कातारानं मागील मॅच मध्ये भरपूर चांगली गोलंदाजी केली होती गावदेवी कुपरुलीच्या विरोधामध्ये, आणि तेच काम आता त्याला करायचंय. पूर्णपणे जबाबदारीने षटक दिलाय एनकेनं गोलंदाज आतिशच्या खांद्यावरती. समोर फलंदाज तुम्ही पाहतायत हनुमानला. अपील झाली LBW महत्वाचा फलंदाज. इथे मात्र ज्या विकेटची गरज होती ना ती विकेट दिली आहे गोलंदाज आतिश कातारानं. मोठा धक्का इथून मात्र दिलाय DCC मोरबेला. खेळाडू बाद. मात्र सलामीची जोडी आराम करेल. DCC मोरबीची डगआउट मध्ये थोडासा आता प्रेशर वाढेल. मिडल ऑर्डर वरती नवीन फलंदाज येतोय स्वतः संघ नायक मैदानावरती, आणि आता जबाबदारीने खेळ करावा लागेल या मॅच मध्ये. 4 षटकामध्ये मित्र म्हणेन किमान 45-40 जरी बनल्या ना तरी देखील फाईट होऊ शकतो. एवढी ताकद यांच्या गोलंदाजीमध्ये आहे DCC मोरबेकडे. मात्र तो प्रयत्न आता फलंदाजाला या मॅच मध्ये करावा लागेल. फलंदाज सनी आणि फलंदाज तुम्ही मैदानावरती पाहतायत केतन उलवेकर. हे 2 फलंदाजाकडे आता भरपूर जिम्मेदारीने इथे खेळ करावा लागेल. 2 फलंदाज बाद झाले, संकेत भगत त्यानंतर हनुमान लगेच परतला. आता या मॅच मध्ये अतिशय दमदार गोलंदाजी तुम्ही पाहतायत सध्याच्या घडीला, ज्यानं 2 चेंडू मध्ये 1 विकेट 2 धाबा खर्च केल्यात. आणि आता डावखुरा हाताचा आणखीन एक मोठा फलंदाज DCC मोरबे संघाचा सनी पालकर स्ट्रायकर इनला. स्वतः कॅप्टन्स आहेत आणि बाहेरच्या कॅप्टनची भूमिका मैदानावरती कशा प्रकारे अदा ते करतील स्ट्रायकरला सामना करायचा. अतिशचा एंड केला. आता मात्र टोएनला चेंडू लागतोय. चेंडू चाललाय डीप मध्ये. एकच धाव त्या ठिकाणी मिळतीये. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एकच ऍक्शन मध्ये चेंडूची फेकी करेपर्यंत एक सिक्की सिंगल, आणि या सिंगलच्या बराबरीनं संघाची धावसंख्या पुढे जाईल. आता एका धाबेसाठी अक्षरशः संघर्ष करावा लागतोय या मॅच मध्ये DCC मोरबे संघाला. कारण मागील मॅच मध्ये तुम्ही पाहिले सलामीची जोडीने जो काम केलं होतं हनुमाननं, आणि या मॅच मध्ये ते दोघेही बाद झालेत. त्यामुळे थोडासा दबाव आता आलाय या मॅच मध्ये DCC मोरबे वरती. केतनसाठी फुलटॉस आहे. स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित आहेत आणि कॅच त्या ठिकाणी झालीये ड्रॉप, आणि जीवनदान मिळेल केतन उलवेकरला. भरपूर नाराज आहे गोलंदाज आतिश, आणि त्या ठिकाणी तुम्ही पाहतायत एकूण धावा मिळतील या चेंडूवरती एकच. या सिंगलच्या बराबरीनं संघाची धावसंख्या 11 तुम्ही पाहतायत. पहिल्या षटकामध्ये 7 दिल्या होत्या, ज्यानं 1 विकेट त्यांनी घेतली होती. गोलंदाजी तुम्ही पाहिली सोनीची, आणि या षटकामध्ये देखील दमदार आता कमबॅक करून देतोय गोलंदाज आतिश कातारा. दर्जेदार बॉलिंग, चांगलं कमबॅक. आता मात्र पूर्णपणे स्मशान शांतता तुम्ही पाहताय DCC मोरबे संघाच्या खेम्यामध्ये सध्याच्या घडीला. सनी पालकर अटॅकिंग करावा लागेल. चेंडूला लेप केलं होता, सोडून दिला. त्यानंतर पंचानं लाईन चेक केली. अगदी ऑफस्टिकच्या जवळून चेंडू निघून जातोय. त्यामुळे आणखीन एक सुंदर चेंडू निघून जातोय. थोडासा दबाव आता वैभव वाढलाय या मॅच मध्ये तुम्ही पाहतायत बॅटिंग करणाऱ्या DCC मोरबेवरती, आणि संघाची धावसंख्या तुम्ही पाहतात 11 वरती आता थांबली आहे. जेव्हा फलंदाज हनुमान आणि संकेत बाद झाल्यानंतर जबाबदारीने खेळ आता करावा लागेल या मॅच मध्ये. सनी पालकरला षटक दुसरं सुरू आहे. गोलंदाज आतिशला तुम्ही पाहतायत बॉलिंग करत असताना या मॅच मध्ये. डेड बॉलचा पंचांचा इशारा. रनवे मध्ये थोडासा अडथळा आला, त्यानंतर पंचांच्या माध्यमातून डेड बॉल घोषित करण्यात आलाय. समोर फलंदाज तुम्ही पाहतायत मैदानावरती सध्याच्या घडीला सनी पालकर. टावकरदाचा एक चांगला गुणवान क्रिकेटर आहे. पाहायचं कशा प्रकारे तो बॅटिंग करेल. फटका चांगला गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय फलंदाज सनीनं. क्षेत्ररक्षक मोठा चेस आहे, लॉंग चेस आहे फिल्डरला. चेंडू नाही थांबणार. शॉर्ट टर्मॅनला हा फटका तुम्ही पाहिला गॅप मध्ये सुंदर फटका एक्झिक्यूट केल्यानंतर हा चौकाराची नितांत गरज होती, आणि या चौकाराच्या साह्यानं षटक क्रमांक संपलाय दुसरा, आणि या 2 षटकाच्या अखेरीस
जी धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल तुम्ही पाहतायत 15 धाबा 2 गडी बाद डीसीसी मोरबे संघ जाऊन पोहोचली आहे 15 वरती अंतिमचा चौकार थोडासा कॉन्फिडन्स लेवल वाढवेल फलंदाज सनीचा आणि आता स्ट्राईक रेंजला फलंदाज तुम्ही पाहतायत केतन उलवेकर ज्याला एक जीवनदान मिळालाय एक झेलचा ड्रॉप झालाय आणि त्याचा फायदा त्याला घ्यावा लागेल कारण दोन्ही संघासाठी फार महत्वाचा मॅच आहे दोन्ही संघांना एक एक मॅच जिंकले त्यामुळे इथून जो संघ सामना जिंकेल तो डायरेक्टली सुपर 8 मध्ये जाऊ शकतो त्यामुळे इथं मात्र दोन्ही संघासाठी फार महत्वाचा मॅच आहे पंच काहीतरी इशारा करतायत रिप्लेसमेंट होतोय का पंच 4 व्हीलर कार आहे तिसरं षटक बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोलंदाज प्रेम काथारा पहिला बॉल सामना करायचा आहे फलंदाज केतनचा पहिला चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये आहे बॉल चांगला फील्ड प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचा होता मात्र अंतिमच्या क्षणाला चेंडू सीमा पलीकडे जातोय हा खराब क्षेत्ररक्षणाचा धीरजचे खराब फिल्डिंग आणि हा चौकार मिळतोय टीम कातारा पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती फटका हा देखील सुंदर आहे फिल्डर आहेत बॉल खाली आणि एक धाव मिळाली दुसरीचा कॉल दिलाय आणि 2 धावा इथेही मिळतील चांगली कॉलिंग दोन फलंदाजांमध्ये आता तुम्हाला पाहायला मिळते सिंगल डबलला आता प्राधान्य दिलं जातोय मैदानावरती केतन आणि फलंदाज तुम्ही पाहताय सनीला चांगली बॅटिंग ते करतायत कारण त्यांना माहिती आहे 40 पर्यंत कसंही आपल्याला पोहोचायचं आहे त्यामुळं इथून मात्र तो चांगला प्रामाणिक प्रयत्न दोन फलंदाज सध्याच्या घडीला सुरू आहे चौकारानंतर डबल आणि संघाला नेऊन पोहोचवलाय आता मात्र केतनची खेळी जर आपण पाहिली तर एक चौकार त्यानं ठोकलाय आतापर्यंत त्यानं 3 चेंडूमध्ये 7 धाबेचं योगदान आपल्या टीमला दिलाय स्ट्राईक रेंजला फलंदाज केतन चांगला बॉल आहे आता मात्र अतिशय सुंदर चेंडू पडल्यानंतर थोडासा इनस्विंग पद्धतीचा हा चेंडू फलंदाज केतन उलवेकरला इथून मात्र डॉट चेंडू फेकण्यास सफल ठरला गोलंदाज प्रेम कातारा आणि हा निर्धाव बॉल नंतर थोडासा आता कॉम्पिटंटली बॅटिंग गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज तुम्ही पाहतायत प्रेम पुन्हा एकदा गोलंदाज तयार समोर फलंदाज केतन केतनकडून टीम अपेक्षा करते 1-2 मोठे फटके आले तर चांगले धावसंख्या जमवू शकते अजूनही षटक तुम्ही पाहताय तिसरं सुरू आहे संघाची धावसंख्या 21 धाबा धावसंख्या फलकावरती तिसऱ्या षटकातील 3 चेंडू खेळ संपलाय 3 चेंडू मध्ये 6 आलेत एखादा मोठा फटका चांगल्या धावसंख्येकडे लक्ष केंद्रित करू शकते मात्र आणखीन एक सुंदर चेंडू तुम्ही पाहिल्यात ज्या वेगासाठी ओळखला जातो प्रेमला तो वेग अजिबात देत नाहीये कारण विकेटचा अभ्यास त्यांनी केलाय आणि त्यानंतर अतिशय स्लोअर पद्धतीचा चेंडू केतन उलवेकरला जातो बीट करून मात्र याचे थोडंसं खराब झालं आणि त्याचा फायदा मिळेल या ठिकाणी डीसीसी मोरबेला आणि आता फलंदाज स्ट्रायकरवरती तुम्ही पाहतायत ज्या फलंदाजासाठी मात्र ओळखला जातो अतिशय विध्वंसक आणि घणाघाती फलंदाज चौकार षटकाराचा बेताब बादशाह स्ट्रायकरला सनी फालकर तुम्हाला पाहायला मिळतोय पाहायचं उत्तर कसं असेल प्रेमच्या विरोधामध्ये स्वीप करायचा होता आपल्या स्टाईलना चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये अपील झाली पंचांना अपील पूर्णतः फेटाळून लावली विकेट मिळू शकतीये आणि आता रनआउटची विकेट मिळतीये फलंदाज केतन उलवेकर पाठवलंय पंचांना तिसऱ्या पंचांकडे आणि आता दूध का दूध पाणी का पाणी पूर्णपणे
इथे मात्र चेक केलं जाईल आणि तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. तिसरे पंच आमचे सचिनजी कडू सर या ठिकाणी चेक करते ऑन रूम मध्ये. फलंदाज बाद आहे त्यामुळे विकेट मिळतीये. फलंदाज केतन उलवेकर बॅक टू द पवेलियन आणि आता नवीन फलंदाज येतोय. बऱ्याच वर्ष क्रिकेट खेळलंय मोरबे गावासाठी, बरेच वर्ष दिलेत या ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये आणि बऱ्याचशा मैदान आपल्या गोलंदाजीमध्ये असू द्या फलंदाजीमध्ये गाजवणारा फलंदाज तुम्ही पाहतायत मैदानावरती कैलास पाटील. एक सिंगल मिळते या बॉलवरती, विकेट मिळाली रनआउटची, त्यामुळं लेग बायच्या स्वरूपामध्ये पंचांचा इशारा आला आणि या सिंगलनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23. 23 धावा 3 गडी बाद. डीसीसी मोरबे या मॅच मध्ये पाहतोय बॅटिंग करते पहिल्या सत्रामध्ये गोलंदाज प्रेम कातारा. तिसरे षटक, चांगली गोलंदाजी त्याची राहिली आहे. आतापर्यंत पूर्णपणे डॉमिनेट केले फलंदाजांना. उत्तर कसं असेल? सनी आधीच फलंदाजांना मुवमेंट केली होती आणि चेंडू डॉट आलाय. चेंडू पडल्यानंतर थोडासा तुम्ही पाहिलं स्लो झाला, गती कमी केली. गोलंदाज प्रेमची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. निर्णायक षटक त्यानं फेकलं. तिसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे बांधून ठेवलं आणि फक्त 18 चेंडू मध्ये धावा झाल्यात डीसीसी मोरबेच्या. तब्बल तुम्ही पाहता 23 धावा आणि आता या मॅच मध्ये थोडासा स्ट्रगल करतोय डीसीसी मोरबे संघ. डीजे प्ले. बल 23 ओमकार 23 धावा झालेत धावसंख्या फलकावरती आणि तुम्ही पाहता षटक संपलाय तिसरं, अंतिमचं शेवटचं आणि स्लॉगआउटच्या षटकासाठी आलाय. आता मात्र बॉलिंग ट्रॅक वरती जो पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्यानं जिंकला होता, 2 विकेट प्लस 28 धावा ज्यानं बनवल्या होत्या, तो धीरज झालाय बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्या मॅच मध्ये पहिलं षटक फेकलं होतं, या मॅच मध्ये पाहायचं शेवटचं षटक फेकतोय समोर फलंदाज कैलास पाटील. हा चेंडू ड्राईव्ह करत असताना कव्हर पॉइंट कडे हा चेंडू चालला. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा कॉल दिलाय. थ्रो थोडासा वाईट आहे, चांगलं मात्र ओळखलं, थोडस लेझी क्रिकेट दाखवलं अतिशनं त्या ठिकाणी आणि त्याची मात्र फायदा उचलत असताना फलंदाज तुम्ही पाहताय सनी आणि फलंदाज कैलास पाटील त्यांच्याकडे बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा वापर या मॅच मध्ये कशा प्रकारे ते करतील. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. 2-3 मोठे फटके आले तर चांगल्या धावसंख्यापर्यंत पोहोचू शकतो डीसीसी मोरबे. राऊंड विकेट. चांगला बॉल आहे, अप्रतिम चेंडू अपील झाली होती मात्र पंचांचा इशारा कोणता नाहीये. जेव्हा फटका ऑफ साइडला हा फटका एक्झिक्यूट करायचा होता, चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये अजिबात संपर्क नाहीये हे सांगतात मैदानावरती सुनील पाटील सर. आणि तू मात्र डॉट चेंडूची सांगता होतीये. चांगली गोलंदाजी आता धीरजची तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळतीये. आता फुल टॉस आहे, स्क्रीनच्या समोर हा फटका एक्झिक्यूट केला. एक धाव झाली कंप्लीट आणि फुल टॉस वरती जास्त काही नुकसान झालं नाहीये. गोलंदाजी करणाऱ्या तुम्ही पाहतायत गौरी स्पोर्ट्स नेवालीचं आणि त्यामुळे थोडासा आता दबाव निर्माण झालाय. सनी पालकर कडून टीम भरपूर अपेक्षा करते. त्याच्या बॅट मधून फक्त आतापर्यंत एकच चौकार आलाय. 1-2 मोठे फटके आले तर इथून मात्र चांगली धावसंख्या बनवू शकतीये मात्र तो आता प्रयत्न करावा लागेल. अंतिमचं षटक सुरू आहे. गोलंदाज धीरज कातराचं कौतुक व्हायला हवा. स्लॉगर मध्ये कमबॅक तो करून देतोय आपल्या संघाला या मॅच मध्ये. तुम्ही पाहतायत कलिंगडवरला मामाची आमची सकाळपासून 110वी फेरी आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर. त्यांचं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. कुठेही स्पर्धा असो त्यांची
उपस्थिती असते, मात्र इथे विकेट मिळते रनआउटच्या स्वरूपामध्ये. सनी पालकर देखील परततोय मैदानाच्या बाहेर. आणखीन एक धक्का लागतोय डीसीसी मोरबेला. ज्या संघानं वैभव सकाळच्या सत्रामध्ये 54 धावा सोप्या पद्धतीने चेस केल्या होत्या आणि या संघाला मात्र आता पूर्णपणे रोख लावली आहे गोलंदाजी करणाऱ्या गौरी स्पोर्ट्स संघाच्या गोलंदाजानं अक्षरशः खूप सुंदर गोलंदाजी केली आहे. कारण इथून जर तुम्ही पाहिला गोलंदाज सोनून पहिल्या षटकामध्ये फक्त 7च दिल्या. त्यानंतर गोलंदाजी मार्कवरती 38 आला. त्यानं त्या षटकामध्ये 8 दिल्या. तिसरे षटक प्रेम कातर देखील निर्णायक राहिलं, त्यानं देखील फक्त 8च दिल्या. आणि या अंतिमच्या षटकामध्ये कमबॅक आणि फक्त कमबॅकच तुम्हाला पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. फटका आता मात्र सुंदर आहे. चेंडू डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. हा संघर्षाचा शंखनाद ठोकणारा कैलाश पाटीलच्या बॅटमधून हा खणखणीत षटकार. कराची नितांत गरज होती डीसीसी मोरबेला आणि इथून मात्र तो ठोकलाय षटकार. फलंदाज कैलाश पाटील ना गुड शॉट षटकार आलाय. चांगली बॅटिंग. आता मात्र होत असताना बॅक टू बॅक लगातारचा दुसरा ब्लास्ट सरळ चेंडूला फेकून दिला आणि या 12 धावा भरपूर काही सांगून जातील गौरी स्पोर्ट्स नेवालीला. आणि बॅक टू बॅक 2 षटकारांना संघाची धावसंख्या थोडीशी का होईना मात्र पुढे नेण्याचा सातत्य ठेवलाय कैलास पाटीलनं. या 2 षटकारांना थोडासा जिंकण्याचा बल निर्माण करतील डीसीसी मोरबेच्या बाजूनं. संघाची धावसंख्या 38 आणि 39 धावेचं टार्गेट. आता या मॅच मध्ये डिफेंड करावं लागेल, चेस करावे लागतील गौरी स्पोर्ट्स नेवालीला. 39 या 39 धावा कशा प्रकारे बनतील या ऐकण्यासाठी आपण पुन्हा एकदा जाऊया द वाईस ऑफ हरिग्राम वैभव भोपी सरांना. आपण ऐकूया. मी थांबतो, तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा. एक मानाची आणि सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा जानमान मोरिया 11 40+ मास्टर केवाले ग्रामस्थ मंडल चषक 2024. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू सो मच शुभम. नाणेफेकीच्या कॉलसाठी मी विनंती करेन. पहिल्या फेरीतील तिसरी लढत राहील श्रीमलंग स्पोर्ट्स वावंजे आणि न्यू यंगस्टर्स आवरे असा सामना यापुढचा राहील. दोन्ही संघांच्या संघनायकाला ऑफिशियल कॉल आहे. आपण नाणेफेकीच्या कॉलसाठी संपर्क करायचा. परंतु लक्षात घ्या, या सामन्यातून विजेता संघ, आता जो संघ जिंकेल त्यांनी संध्याकाळी ठीक 3:30 वाजता दुपारी उपस्थिती दाखवायची, कारण एक संघ आज क्वालिफाय केला जाईल. शुभ सन्मान आपण इथे करूया. मी प्रमोद भोपी यांना आमंत्रित करतो की आपण स्वागत कक्षामध्ये यावं. त्यांचा शुभ सन्मान इथे केला जाईल. या प्रमोद भोपी योगेश गायकर यांच्या शुभ हस्ते प्रमोद भोपी यांचा हा शुभ सन्मान माय शुभदार शाह प्रेम आणि सौंदर्य आणि त्यासोबत सुगंधाचं प्रतीक ठरणारं पुष्पगुच्छ हे देऊन आणि त्यासोबत स्पर्धेचा मोमेंटो अर्थात सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान इथे केला जाईल. हा पाय बहार आहे, हा शुभ सन्मान आपण इथे करत आहोत. आणि त्यासोबत मी करणला विनंती करेन, योगेशजी करण लांगे यांचा शुभ सन्मान करण यांच्या शुभ हस्ते आपण इथे होत आहे. अगदी आपण या स्पर्धेमध्ये आलात, आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आपलं हार्दिक आभार इथे व्यक्त करतोय. चला, दोन्ही संघ नायक श्रीमलंग स्पोर्ट्स वावंजे आणि न्यू यंगस्टर्स आवरे दोन्ही कॅप्टन इमिडिएटली आपण नाणेफेकीच्या कॉलसाठी संपर्क करायचा. लक्षात घ्या, आज सुपर 4 मध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये एक संघ क्वालिफाय करेल. आज उद्या 40+ धमाका. अगदी ज्या खेळाडूंना आपली कारकीर्द फलंदाजीतून गाजवतायत, आज जरी रेग्युलर क्रिकेट टीम मधून खेळत नसले तरी 40+ साठी एक मोठं प्लॅटफॉर्म संघाने दिल्या. धमाका होईल उद्या. बघायचं आहे, ही लढत तेवढी इंटरेस्टिंग राहणार आहे. आणि
आवरे संघाचे कॅप्टन आलेत, अगदी वेळेवर आलेत. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. मला वाटतं या विभागामध्ये आवरे संघ पहिल्यांदा खेळणार आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हालाही. मी श्री मलंग स्पोर्ट्स वामनजेचे कॅप्टन्सला विनंती करेन की आपण लगेच नाणेफेकीच्या कॉलसाठी संपर्क करा, कारण मैदानामध्ये आता लढतीला सुरुवात होते. नाही माझ्याकडे चला, वामनजेचे कॅप्टन श्री मलंग स्पोर्ट्सचे कॅप्टन आपण या. टॉस आपल्याला करायचं आहे, लढतीला सुरुवात होणार आहे. मैदानामध्ये सध्या विनर वर्सेस विनर अशी लढत सुरू असताना दोन विजेत्या संघांमध्ये हे बॅटल सध्या रंगतंय. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी केली डीसीसी मोरबीनं, रन केले त्यांनी 38-39 आव्हान गौरी स्पोर्ट्स. नेवाली संघाला पहिल्याच बॉलवर आक्रमण धीरज कातारा. हे नाव जेवढा डीसीसी फॉर्मला आहे तेवढाच धीरज यंदाच्या सीझन मध्ये टच मध्ये पहिल्याच बॉलवर. वेलकम स्वीक. जे भरपूर चेंडू अजून मैदानामध्ये येत नाहीये. चला, हॉलँडर सापडला असेल तर द्या. छोट्यांनी भरपूर मेहनत केली आहे. आजचा आणि उद्याचा दिवस, परवा मेगा फिनाले, परवा संध्याकाळी त्यांच्यासाठी मोठी मेजवानी आहे. फक्त बोट दाखवायचं आहे त्यांना, ती गोष्ट तुम्हाला मिळेल. फक्त वाईन शॉप दाखवू नका बस. मैदानामध्ये जाऊया. धावसंख्येच्या फलकावर धावा आहेत टोटल 6 रन. पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. अगेन हिट, पुन्हा प्रहार केला कैलास पाटीलच्या अवक्ताच्या बाहेर. पूर्णतः दारोमदार धीरज काथारानं खांद्यावर घेतली. आलाय चौकार. दमदार गोलंदाजी केली आणि तेवढीच फलंदाजीची तीव्रता दाखवत असताना सध्या गौरी स्पोर्ट्स नेवाली संघ खुश असतील. राजेजी कातारा खुश असतील, आकाशजी कातारा का नाही. संघाने दानगा परफॉर्मन्स. पहिल्या 2 बॉलमध्ये 10. यावेळेस हा लोअर फुलटॉस बॉल सन्मानपूर्वक खेळून काढला धीरज. आता त्याच्यावर प्रेशर नसेल, कारण जो सुरुवात हवा होता, जो मोमेंट मैदानामध्ये हवा होता तो त्यांना मिळाला. आणि सद्यस्थितीमध्ये आपण बघू शकतो 10 रन बोर्डवर लागले. 39 करायचे आहेत या मॅच मध्ये. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा महत्वाचा नियम. सुंदर क्रीडांगण, भव्य दिव्य स्पर्धा, दिव्यता. आक्रमण करायचं होतं, भरपूर अपील तिथे झाली. पंच सांगत असताना की बॅट अँड बॉल मध्ये कोणताच संपर्क नाहीये. अपिलामध्ये उत्साह होता. मला वाटतं संकेतनं बरेच प्रयत्न तिथे केले. थोडा संशय होता की बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट बनलेला असावा, परंतु पंचाने हेरला. अनुभव त्यांच्याकडे. संकेत गाळातल्या गाला हसतोय, त्याला माहिती आहे विकेटची किंमत काय आहे. पंचांवर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न इथे केला जातोय, परंतु समोर सँडी पालकर आहेत, त्यांच्यावर कोणत्याच गोष्टीचा प्रेशर पडत नाही. पण एक गोष्ट आहे ती आम्हाला माहिती आहे, त्याच्या नेहमी पण मी उल्लेख करणार नाही. बॉल हवेमध्ये फ्लाय होतोय, क्षेत्ररक्षक बॉल खाली आले, जे हवेमध्ये तरंगतो. ओ कॅच ड्रॉप. चालून आलेली संधी गमावली आहे. धीरज काथाराला मैदानामध्ये जीवनदान देणं हे खूप चॅलेंजिंग. सँडी पालकर टेन्शन घेऊ नका. काही सिक्रेट असतात ते सिक्रेट ठेवायचे असतात. मैत्रीमध्ये सगळं चालतं. आमचे सिक्रेट तुम्हाला माहिती, तुमच्या आम्हाला माहिती. जेव्हा एकत्र समालोचन डिपार्टमेंटमधून आपण असतो तेव्हा या गोष्टींची चर्चा होते, आणि आपली चर्चा तेव्हा जेव्हा होते त्याचा सगळ्यात जास्त आनंद घेतात सुनीलजी तांडेल. थोडीशी हसी मजाक मैदानामध्ये जाऊया. लक्ष केंद्रित करूया या सामन्याकडे. धावसंख्येचा फलक जाऊन पोहोचलाय 11 वर. जीवनदान मिळाले मैदानामध्ये धीरज काथाराला. त्यानं रौद्र रूप दाखवलं. आता स्ट्रायकर एंड कडे आलाय. अतुल काथारा सज्ज झालाय. अंतिम चेंडू या पहिला पॉवर प्लेचा. शेवटचा बॉल फेकण्यासाठी सज्ज झाला बॉलर. विनीत आलाय आणि तदनंतर दिशादर्शक हा फटका राहिला.
एकच रन या बॉलवर मिळेल. अगदी हँडल केले सिच्युएशन. पहिलं षटक पॉवर प्लेचं या सामन्यामध्ये विजयासाठी करायचे 39 धावा आणि पहिल्या षटकामध्ये रन फलकावर धावा आलेत त्या टोटल. रिलीज स्प्रे हवाई मैदानामध्ये ती घेऊन जा फर्स्ट गेट. श्रीमलंग स्पोर्ट्स क्लब वावनचे पुन्हा एकदा तुमच्यासाठी रिक्वेस्ट आहे. प्लीज तुमचा संघ नाईक पाठवा. नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. हावरे संघ उरण परिसरातून इथपर्यंत पोहोचलाय. त्यांचंही स्वागत. पहिल्यांदा अगदी बघू शकता आमच्या रॉकस्टार प्रवीणजी गायकर यांनी या संघाला आमंत्रित केलं आणि आज या स्पर्धेमध्ये कारण नवनवीन विभागामध्ये जेव्हा आपण जातो खेळासाठी त्याचा मी उल्लेख करीन. एखादा आपला भाग सोडून जेव्हा नवीन विभागामध्ये जाते आपण खेळासाठी तेव्हा नवीन अपोजिशन संघ मिळतो, नवीन मैदान असतं, नवीन माहोल असतं. आपला खेळ या विभागामध्ये चांगला दाखवायचा हे ध्येय प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये असतं आणि आज हा चांगला बॅटल यानंतर प्रेक्षकांच्या भेटीला येईल. द्वितीय षटकाला सुरुवात होणार आहे. मुख्य पंच सध्या सुनीलजी तांडल, मॅच रेफरीचं काम आमचे सन्माननीय सचिनजी कडू हे पंच करतायत. आडनाव फक्त त्यांचं कडू आहे परंतु स्वभावाने ते खूप गोड आहेत. मैदानामध्ये लक्ष केंद्रित करूया. बॉलिंग ट्रॅकवर ओमकार नावडेकर सज्ज होत असताना 12 धावा पहिल्या षटकामध्ये आलेत. रन फलकावर चांगले रन आलेत. 39 चेस करायचे. नटराज स्टाईलने खेळायचं होतं, पॅडल स्वीप करायचं होतं जो नेहमी अतुलला आवडतो परंतु यावेळेस एव्हिएशन जमलं नाही. पार्टनरशिप किती बिल्ड होईल, कधी या खेळाडूला थांबवतील. या मॅच मध्ये DCC ला जर जिंकायचं असेल तर या मॅच मध्ये त्यांना विकेट्स आणि डॉट बॉल इम्पॉर्टंट राहतील. कारण सुरुवातीचे जर विचार केला 22 चेंडू जे होते ज्यामध्ये जास्त रन आले नव्हते. अंतिम 2 बॉल मध्ये जे कैलास पाटीलनं 2 षटका ठोकले या मॅच मध्ये ते फायटिंग टोटल देणारे राहिलेत. बॉलर तयार. ओमकार पुन्हा एकदा टॅपिंग क्रिकेट. मिड ऑन कडे चेंडू सरकलाय. गोलंदाज लॉंग ऑन मधून आलाय. एकच धावेवर संतुष्ट आहे. परिस्थिती वेगळी असते, रन जास्त असते तर डेफिनेटली या सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न झाला असता परंतु इथे या सिंगलवर देखील खुश आहे सध्या संगम. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये भरपूर ठिकाणी स्पर्धे शुभम चर्चा केली तर अगदी चैतन्येश्वर खुटारी उद्या त्या स्पर्धेचा माफ करा आज स्पर्धेचा मेगा फायनल आहे परंतु त्या स्पर्धेमध्ये एक आगवेगळं नियोजन आयोजकांकडून यानंतर सांगेन. फटका सजवले. बॉल झालाय डीप कव्हर मध्ये फिरलं. बॉलचा पाठलाग करतायत. मोठं चेस झालंय जरूर परंतु बॉल कलेक्ट झाला नाही. चेंडू निघून गेलाय. 4 धावांकरता आलेला हा सुंदर चौकार इथे बघतो. चर्चा होत होती चैतन्येश्वर खुटारी संघाच्या आयोजनाबद्दल. अगदी आज तिथे मेगा फिनाले सामने जे सेमी फायनल आणि फायनल होतील ते 6 षटकांचे सामने तिथे खेळवले जाणार आहेत आणि पहिल्यांदा ग्रामीण बॉल विश्वामध्ये 1 ओव्हर टेप बॉल ही तिथे बघायला मिळणार आहे. त्यामुळे मोठं काहीतरी वेगळं करण्याचा तिथे त्यांनी प्रयत्न केला. प्रत्येक आयोजनामध्ये आयोजक काहीतरी वेगळं करतात जेणेकरून त्याची चर्चा होईल. इथे अगदी खोळबड फेकलेला हा चेंडू 1 रन बनली आहे. पहिल्या अटॅकमध्ये बॉल हातामध्ये आला असता तर काम बनलं असतं परंतु इतकं सोपं नसतं. मैदानामध्ये ऍक्शन मध्ये येत असताना एकाच हातामध्ये चेंडू कलेक्ट करणं. चर्चा होते. उदय पालकर, गणेश पारवे काहीतरी चर्चा करतायत. काहीतरी मॅनेजमेंट सुरू असताना बघू शकता सध्या उदय पालकर. यंदा उदय इन्फॉर्म मध्ये यावं लागेल. गरज आहे संघाला मिडल ऑर्डर मध्ये संघाला बॅलन्स करण्याचे. भरपूर मेहनत तुम्हाला त्यासाठी करावी लागेल. रन फलकावर धावा आहेत 19. विजयाची वाटचाल करत असताना सध्या बॅलन्सिंग क्रिकेट. हो खराब फिल्डिंग पुन्हा एकदा. काय करतोय DCC. धावांची इन्व्हेस्टमेंट ऑलरेडी फार कमी केले आणि या एकाच ओव्हर मध्ये 2 चौकार सोडलेत. याचा परिणाम याचा रिझल्ट येणारा काल सांगेल. खराब फिल्डिंग.
साथ मिळत नाही फिल्डर, साथ देत नाही. हेलिकॉप्टर फटका खेळायचा होता धीरजला, परंतु 1 रन या बॉलवरही मिळेल. ओमकारनं प्रयत्न केले, त्याच्या प्रयत्नाला सेल्यूट आहे. पाणी घेऊन जा दोन्ही 12 खेळाडू. 2 षटकांचा खेळ आता रणांगणामध्ये संपलाय. करायचे होते 39, 12 बॉलमध्ये बनले आहेत टोटल 24. येणारे चेंडू आणि धावामधील अंतर 12 बॉल आणि विजयासाठी 15 धावांची गरज. चला करूया टॉस. यानंतरची फ्रेश लढत न्यू यंगस्टर्स देवा ग्रुप आवरे आणि श्रीमलंग स्पोर्ट्स वावंजे यांच्यामधील ही लढत. संजयजी माली यांच्या शुभ हस्ते टॉस होत आहे. हेड इज कॉल. यस, इट इज अ हेड. टॉस जिंकला इथे श्रीमलंग स्पोर्ट्स. वावंजे संघानं टॉस जिंकले. काय निर्णय घ्याल? क्षेत्ररक्षण. मला वाटत नाही याच्या अगोदर कधी सामना झालाय, कारण आवरे या परिसरामध्ये पहिल्यांदा येतोय. कशी राहील रणनीती? रणनीती तर शुभेच्छा असते तुम्हाला. आवरे संघाचे कॅप्टन आलेत. अगदी बघू शकता आज न्यू यंगस्टर्स देवा ग्रुप नावाने खेळणार आहेत. कसं वाटतं या विभागामध्ये येताना? प्रथमतः आयोजकांचे आभार आहेत. आम्हाला या इथं वाईल्ड कार्ड एंट्री मिळालेली आहे आणि आम्ही या ठिकाणी या एरियात पहिले खेळायला आलो. असं कसं वाटतं आयोजन? आयोजन तर खूप सुंदर आहे. आयोजनामध्ये काय कोण बोलूच शकत नाही. मस्त आहे. टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? आम्ही पण फिल्डिंगच घेतली असते. चला या मॅच मध्ये बॅटिंग करावी लागेल. 5 षटके आहेत. तुम्हाला खूप सारे शुभेच्छा. नियम लक्षात घ्या. विद्युत तारा ज्या आतमध्ये मैदानाच्या पाठीमागच्या एरियामध्ये तिथे आतापर्यंत जरी प्रॉब्लेम क्रिएट झाला नाहीये, परंतु जर त्याला पोलाला किंवा तारांना चेंडू लागला, जे निर्णय असेल ते, आणि जर झाडाला चेंडू लागला तर डायरेक्ट लागला तर षटक्यानं. मॅचकडे लक्ष केंद्रित करूया. उर्वरित 12 चेंडू शिल्लक राहिलेत आणि विजयासाठी गरज आहे ती 15 धाब्यांची कंपल्सरी चेसिंग. यातून विजयी संघ लक्षात घ्या, जो जिंकेल त्याला 3:30 वाजता उपस्थित राहायचं आहे, कारण एक संघ क्वालिफाय केला जाईल आज सुपर 4 मध्ये. कारण शेवटच्या दिवसामध्ये जवळपास 6 हे संघ आणि 2 सुपर 4 मध्ये, आजच्या दिवसामध्ये 1 सुपर 4 आणि 40+ मधून 1 सुपर 4 उद्या बघायला मिळेल. कारण मेगा फायनल आहे, भरपूर ठिकाणी स्पर्धा आहेत. त्याच दिवशी मला वाटतं या स्पर्धेमध्ये जे संघ क्वालिफाय झाले त्यांच्या मॅचेस देखील आहेत. त्यामुळं आयोजकांनी कुठेतरी अंतिम दिवसामध्ये खोलंब होऊ नये त्याची तयारी आता सुरू केली. बॉलर तयार. कैलास पाटील सॉफ्ट डिसमिसल, बट आज हे हवेमध्ये तरंगत होता. 1 रन बनली. दुसरी तिसरी साठी निघालेत. काय करताय क्षेत्ररक्षकामध्ये हलगर्जीपणा दाखवलेत. DCC मोरबेना आज क्षेत्ररक्षणाबद्दल चर्चा केली जाईल. याच्या अगोदर सोडलेले 2 चौकार आणि तदनंतर जिथे डबल होती ती इथे ट्रिपल मध्ये कन्वर्ट केली गेले. चुका झाले, सुधारणा गरजेचे. वेळ गेली नाही, वेळ अजूनही बाकी आहे. 3 धावा इथे आलेत. रन फलकावर धावा लागले टोटल 27-27. सेकंड इनकडे अतुल. फटका चांगला आहे. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. कडक शॉट. षटकार. टॉप क्लास हा षटकार राहिला. प्रॉपर टायमिंग, स्टँड अँड डिस्पॅच, ताकदीचा प्रचंड वापर करत असताना अतुल हे 2 यंगस्टर्स या संघाचे अतिशय चांगली गुणवत्ता पेश करत असताना सामना क्लोज झालाय. करायचे होते 39, संघ पोहोचलाय 33 पर्यंत आणि मॅच अगदी जवळ आली आहे. सध्या गौरी स्पोर्ट्स नेवाळी टीमच्या दृष्टिकोनातून. बॉलर पुन्हा एकदा तयार. कैलास पाटील अनुभव प्रचंड आहे. लेग ब्रेकनं बीट केलं, गती कमी केली या चेंडूमध्ये. आणि सध्या मात्र आवाज येतोय पवेलियन मधून की अशा मोमेंटला आपण आलोय जिथे आता षटकार चौकार नकोय तर सिंगल डबल ने मॅच जिंकता येऊ शकते. परंतु बॅट्समनच्या मनामध्ये आहे की 1 फटक्यानं मॅच फिनिश करायची. अतुल पुन्हा एकदा आक्रमकतेसाठी गेले. चूक करतायत. मागील 2 बॉल आलेत निर्धाव, कारण या बॉलवर लेग बिफोर द विकेट खेळाडू अतुलच्या खेळी शांत.
अनिकेत तो गाणं होऊन जाऊ द्या. लाल दुपट्टे वाली तेरा नाम तो बता. सँडी पालकर यांचा सगळ्यात आवडतं गीत होऊन जाऊ दे एकदा, कारण रखरखत्या उन्हा हॅलो. चला, विजेचा जो पुरवठा होता तो खंडित झाला होता, त्यामुळे आपल्यापर्यंत पोहोचू शकला नाही. आणि नेवाली संघाने हा सामना जिंकला. सलग 2 मॅचेस जिंकत असताना सुपर 8 मध्ये जागा, परंतु आज सुपर 4 मध्ये एक संघ पोहोचवायचा आहे. गौरी स्पोर्ट्स नेवाली अतुल 3:30 वाजता यायचे. लक्षात घ्या, लाईव्ह बघत राहा starcricket.in च्या माध्यमातून आणि वेळेवर या प्लीज. नक्कीच खूप चांगली फाईट तुम्ही पाहिली. एका बाजूला तुम्ही पाहिलं DCC मोरबे आणि त्यांना फाईट केली मैदानावरती गौरी स्पोर्ट्स नेवालीनं. मात्र दमदार योगदान त्या ठिकाणी त्या मॅचचं राहिलं आणि 12 चेंडूमध्ये 25 धाबेचं योगदान देणारा धीरज कातारा अपकमिंग यंगस्टर म्हणून सातत्यानं खूप चांगली बॅटिंग तो करत असतो. मान्यवरांच्या शुभ हस्ते सलगची दुसरी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिली जाते. आदरणीय दिनेशजी गायकर यांच्या शुभ हस्ते इथे तुम्ही पाहतायत मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी मात्र इथे देण्यात येते. फलंदाज धीरज कातारा, शुभेच्छा असतील. खूप चांगली बॅटिंग याही मॅच मध्ये केली. या मॅच मध्ये देखील 39 करायच्या होत्या. या अनुषंगाने मैदानावरती ज्याप्रमाणे पहिल्या मॅच मध्ये धीरजनी बॅटिंग केली, या मॅच मध्ये देखील तोच त्यांनी सातत्याने अटॅक केला. गोलंदाज विनीत वरती अटॅक त्याने दाखवला पहिल्या षटकामध्ये आणि पहिल्या षटकामध्ये 12 धावा वसूल केल्यानंतर ती मॅच मध्ये सहज सोप्या पद्धतीने जिंकली. वेल प्लेड, अभिनंदन असेल. काय वाटतं, कसं वाटतं मनामध्ये धीरज? खूप चांगली बॅटिंग तुझी आज.